ह्या व्हिडिओतून आज आपण ग्रीष्म ऋतूच्या निसर्ग सोहळ्याची माहिती घेणार आहोत. हा ग्रीष्म मराठी महिन्यातल्या ज्येष्ठ आषाढ आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मे जून जुलै या महिन्यात असतो. पण कॅलेंडरवरचा महिना जसा 30 तारखेला संपतो आणि 1 ला चालू होतो तसं ह्या ऋतूंचं नाही. प्रत्येक ऋतू आधीच्या आणि पुढच्या ऋतूत हातात हात घेऊन गुंफलेला असतो. तर आता ह्या ग्रीष्मात वसंतातला तो पुष्प उत्सव संपत आलेला असतो. निसर्गाचं ते खेळकर अल्लड वातावरण आता लुप्त होत आलेलं असतं. वसंतात आलेली झाडांवरची कोळी पालवी आता जुनवट होऊन काळसर हिरवट अशी होऊ लागलेली असते. आपल्या आसपास असलेल्या निसर्गात सतत लहान लहान घटना घडतच असतात. त्याकडे कुतूहलाने पाहताना उलगडणाऱ्या अनेक गोष्टींचे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा रूपक साने हा चॅनल नक्की पहा.